नमस्कार. आम्ही सारे खयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय दमदारपणे स्वागत करतोय. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का की कल्चरल करीच्या निमित्ताने ना मला असं जाणवलं की आपल्या महाराष्ट्रात किती विविधता आहे नाही का. खाण्यापिण्यात किती विविधता आहे. म्हणजे प्रत्येक समाजाने वेगवेगळी नावं ठेवलीत खाद्यपदार्थांना. त्यांचे मसाले वेगळे, त्यांची करण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे अर्थातच पदार्थ सुद्धा वेगवेगळ्या चवीचे होतात. त्यामुळे अशी खाण्यात अशी एक मजा आहे मजा आहे मजा आहे मजा आहे. मला तर काय वाटतं माहिती का, गतजन्मी ना मी अतिशय निर्मळ मनाचा, अतिशय सालस परोपकारी वृत्तीचा सज्जन माणूस म्हणून जगलो असावा. म्हणूनच माझ्यावर ही मोठी जबाबदारी आहे खाण्यापिण्याची. नाही, आणि मला एक सांगा जगातल्या प्रत्येक माणसाला एक गोष्ट करावीच लागते, ती म्हणजे खाणं. आणि हेच खाण्याचे वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं महत्त्वाचं काम करतोय. आणि अर्थात उद्याही करत राहणार आहे, काल करत होतोच, उद्याही करत राहणार आहे आणि आजही करणार आहे. आज करणार आहे परत एकदा वेसावकर आणि मंडळी यांच्या सहकार्याने. नमस्कार, परत एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत. वहिनी, तुमचं सुद्धा स्वागत. आपलं नाव सांगा. भारती. 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 आणि एक गोष्ट अतिशय महत्वाची तुम्हाला सांगायची वाटते ती अशी की तुम्हाला असं वाटत असेल की ह्यांचंच नाव वेसावकर आहे की काय. तर ह्यांचं नाव वेसावकर नाही, ह्यांच्या मंडळाचं नाव वेसावकर आहे. आणि ह्यांचं खरं नाव आहे ते काशीराम आहे. आता काशीराम वेसावकर सुद्धा नाही बरं का, खरं नाव आहे काशीराम चिंचयो. बरोबर. पण कसं आहे की ह्यांच्या भोवती असं वय झालेलं की वलय झालेलं आहे की आपण त्यांना वेसावकर आणि मंडळी हेच वेसावकर की काय असं वाटतं. काशीराम वेसावकर असं पण म्हणतो. पण हे त्यांच्या कामाचं पावती आहे की लोक त्यांना वेसावकर आणि मंडळी म्हणूनच ओळखतात. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचं वाटतं, तुमच्या गाण्याचे जे CD तुम्ही काढल्या त्यात कोणी कोणी गाणी म्हटले तो? बरेच मोठे कलावंत आहेत. आमचे सुरुवातीचे सिंगर म्हणजे ते श्रीकांत नारायण, संतोष नाईक, विना बामणे, शैला चिखले. यांचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर श्रीकांत नारायणचं हा साऊथ इंडियन मुलगा, त्याला मराठीचा गंधण होता. त्याला पहिलं गीत आम्ही दिलं होतं डोल डोलते वाऱ्या व बाय माझी. त्याला शिकवताना आमचे आवाज बसायचे. तो काय कसा बोलायचा माहिती आहे, ढोल ढोलते अरे बाबा ढोल नाही, डोल डोल असं बोलून बोलून आमचे आवाज बसायचे. पण आज तो टॉपचा सिंगर झालेला आहे कोळी गीतामध्ये, श्रीकांत नारायण. हा, तसे कविता कृष्णमूर्तीने गायले, आमच्या साधना सरगमने गायलेले आहे. तसंच वैशाली सामंतने सुद्धा आमच्यात गाणी गायलेली आहेत. आणि याचं सांगायचं तर काय, आपला सुरेश वारकर, तर त्या टायमाला मी त्याला कॉन्टॅक्ट केलं. ते कोळी गाणी काय गायचे ते धाको नाको असतात बोलते. अरे बाबा एकदा ये आणि ऐक. तो एकदा आला. आमची त्या टायमाला डेअर स्टुडिओला रेकॉर्डिंग चालू होती आणि त्या टायमाला त्याने ट्रॅक ऐकला, तिथेच उभा राहून नाचायला लागला. नाही ना, मी गाणार बोलतो. त्याला ते गाणं दिलं होतं, एक गणपतीचं गाणं दिलं होतं आणि एक होळी पूनमचं. अजून एक मला उत्कंठा अशी आहे की व्यवसाय तुमचा मासेमारी, बरोबर. तर तुम्हाला असं वाटलं कधी की आपल्याला ह्याच्यात यश मिळू शकेल? नाही, आमची सुरुवातीपासून एक कल्पना होती, पण आम्हाला तितकं यश आलं नव्हतं किंवा आम्हाला मार्गदर्शन करणारे कोण नव्हते. पण असा एक योगायोग आला की पुत्तपर्तीचे सत्य साईबाबा, तिथून आम्हाला एक साई ट्रस्ट कडनं एक बोलवणं आलं की तिथे तुम्हाला त्यांचे सत्य साईबाबांचा 60वा वाढदिवस आहे, तिथे जाऊन कार्यक्रम करायचा आहे. बर. तर बोल चालेल, पण तिथे गाणं चालणार नाही कारण तिकडची भाषा ती वेगळी आहे. त्यांना काही तुम्ही गाणं बोलणार तर कळणार नाही, मराठी किंवा कोली. तर तुम्हाला फक्त म्युझिकवर डान्स करायला लागेल. मग आम्ही एक अर्ध्या तासाची म्युझिकवर कोळी गीतांची हे केलं आणि त्याच्यावर डान्स कंपोज केले. आणि किती सालची गोष्ट सांगते तुम्ही? ही जवळजवळ 1982 सालची गोष्ट. बापरे. बर. आणि तिथून आलो तेच आम्ही पहिली जर अल्बमने काढला असेल तर पारू गो पारू वेसावची पारू, तो गेला सुपरहिट. तिथून तर मग आमची एक म्हणजे लाईनच लागली आणि एकदम नावारूपाला आलो. बरोबर. तुमचं आता तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाला. तुम्ही जे सुसाट तुमची गाडी सुटली ती थांबायला आज पण तयार नाहीये. वहिनी, आता आपण जरा वहिनींकडे, वहिनी नुसत्या बसल्यात, त्या एन्जॉय करतायत. पण मला एक सांगा, तुमचं दिनचर्या काय? तुम्ही किती वाजता उठता, काय करता, कसं करता? आम्ही सकाळी 5 वाजता उठतो. बर. आणि मुलांना शाळेत धरायला 6:30 वाजेपर्यंत. कुठल्या शाळेत आहेत मुलं? सेंट क्लूजला आहे. 5:30ला उठते, तिला उठवते. बर. आणि मग मुलगी आहे का? मुलगी. काय नाव तिचं?
महिमा. महिमा. अरे एकदम आधुनिक नाव ठेवून दिलंय. महिमा. आणि मोठा मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, तो 12वीला 12वीला आहे. तो काय 12वीला कुठल्या कॉलेजला आहे? तो आमच्याच गावातल्या वर्सोवा चिल्ड्रन. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. तिला उठवून आम्हाला धारायला लागते. व्हॅन येते 6:30ला. हा मग तिला पाठवलं का मी विकायला जाते, मच्छी विकायला. बर बर. ही गावातच आहे. गावातच मच्छी विकते, बस नाक्यावर स्टॉप जवळ. बर बर बर. एक कोलंबी वगैरे सर्व छोटी मच्छी विकते. छोटी म्हणजे एक गाडी तुमची जाते बाजारात, मार्केटला, क्रॉफर्ड मार्केटला, आणि एक गाडी ह्या घेऊन येतात छोट्या छोटे मार्केटला. मार्केटला. ओके ओके. आज तुम्ही काय काय बनवणार आहात? आज रोट्या हा आणि वाटल्यांची चिंबोरी हा. आणि कोलबी तळलेली. तळलेली कोंबडी. कोंबडी नाही, कोलंबी. कोलंबी. चला आपण जाऊया किचन कडे. आता वेळ घालवायचा नाही. चला, भारती वहिनी आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. आपली पहिली रेसिपी काय भारती वहिनी? चिंबोरी वाटल्यात भरायची. चिंबोरी वाटल्यात भरायची. हा. एवढं मोठं नाव आहे. मग त्याला चिंबोऱ्याचं नावच तसं आहे. ही तुमची आवडती डिश आहे का? हा, आवडते. ओके. सगळ्यांना आवडते ती डिश. बर, साहित्य सांगतो मला काय काय? हा, ही चिंबोरी. हे चिंबोरी आहे. त्याच्यात वाटलं करायचं आहे. हा. पहिला नारळ घ्यायचा, मग मिरची कोथिंबीर घ्यायची, मग लसूण घ्यायचा, मग मसाला, गरम मसाला, हळद, मीठ आणि मीठ, आणि आलं सुद्धा दिसतं. आलं सुद्धा. बरं मला एक सांगा, म्हणजे कोळी समाजात सगळ्यात महत्वाचा सण असतो तो नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा. मग त्या दिवशी काय काय करतात आपण? आम्ही त्या दिवस नारळी पौर्णिमेचे नारळाच्या पौर्णिमा बनवते. हा. ते हे नाही बनवत. हा. त्याचे नारळी पौर्णिमेचा सण असते त्याच वेळेला ते बनवतो. बर. त्याच्यानेच मान असते आमचा. मग ते नारळ कोळी लोकं समुद्राला अर्पण करायचं. अर्पण करून त्याची पूजा करतात. समुद्राची पूजा. हा. आणि मग सगळ्या बोटी सुटतात. डोलीला जातात. बरं मला एक सांगा, तुम्ही यांच्या कार्यक्रमाला जाता का कधी? नाही कधी जात. का बरं? तर इंटरेस्ट नाही मला, म्हणून जात नाही मी. बर बर बर. मग तुम्हाला गाणी बिणी म्हणता येतात का? नाही येत. डान्स करता येते की नाही? डान्स पण नाही येत. ह्याला काय अर्थ आहे? एवढी जागा इथे आपण थोडं डान्स केला असता की? नाही नाही. बरं असू दे, आपल्याला हे बघूया कसं बनवायचं. हा, मला आपण साहित्य तर बघितलेलं आहे. आता ह्याचं काय करायचं मला तुम्ही म्हणाले? हे मिक्सर मधून काय मिक्सर करायचं? मध्ये वाटायला घ्यायचं. काय काय घ्यायचं? मिरची, कोथिंबीर. ह्याच्यात जरा काढा ना. हे बघ, मिरची, जराशी कोथिंबीर घ्यायची. हा हा. हे ना खोबरं घ्यायचं, ओके. आलं, लसूण हम्म, हे टाकायचं, थोडा मसाला टाकायचा, हम्म, हळदीची बुक्की हम्म. आणि मीठ, ओके. आणि हे मिक्सर मध्ये हे मिक्सरमधून वाटायचं. काढायचं. आणि ते वाटल्यावर नंतर थोडं तेल टाकून तव्यात हा. ते वाटलं शिजवायचं, बरं. आणि मग चिंबोऱ्यात भरायचं. ओके, म्हणजे ह्याला खूप महत्व आहे. हा, खूप हे जर छान झालं तर छान आपलं झालं तर चिंबोरं ते चांगलं चिंबोरं होणार. चांगलं होणार. ओके. काय आहे, आमच्या वहिनी आहेत ना, ते हुशार आहेत. त्यांनी काय केलं, ऑलरेडी हे बनवूनच आणलेलं आहे. म्हणजे नंतर कसं दिसेल तर हे असं दिसेल, आणि तव्यावर वगैरे व्यवस्थित टाकून आणलेलं आहे ना, हा, शिजवून शिजवून आणलेलं आहे. ओके. आता आपण हे बघितलेलं आहे की मसाला कसा बनवायचा. आता प्रत्यक्ष ते आता चिमुरला कसं लावायचं. हा मसाला आहे ना, तो याच्यात कसं हे भरायचं? साफ करायचं पहिला हम्म. पूर्ण, ओके. आणि मग यो मसाला भरायचा असा, बर. आणि ते बंद बंद करायचं, ओके. आणि आता नेऊन त्यात हे आपण पाण्यात सोडायचं, बर. ओके. आणि मग त्याच्यात थोडा हा मसाला हा टाकायचा. मसाला टाकायचा असं बर. वर, आणि थोडं तेल पाहिजे. ह्याच्या वर टाकू हा. का साईडला? नाही, साईडला पण टाका चालेल. आणि त्याच्यावर ढाकणं ठेवूया. अच्छा, हे झाकण हा, ह्याच्यावर ठेवलं. ढाकण ठेवलं का मग ते 5-10 मिनिटात सुक्क होणार, बर. पाणी आटून जाणार त्याचं. आणि हे व्यवस्थित असं हा, तयार झालं. व्यवस्थित तयार झालं असं समजायचं. बरं, आपण ही जी मसाला जो पाण्यात टाकला त्याचं कारण काय होतं? मग ते तुम्हाला टेस्ट लागणार ना, तेल मसाला बरं, लागणार ना त्याच्याला, मग चांगले होणार. लक्षात घ्या, महत्वाच्या टिप्स आहेत सगळ्या. आता तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिंबोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिंबोऱ्या, ओलं खोबरं, मिरची कोथिंबीर पेस्ट, आलं, लसूण, गरम मसाला, हळद आणि मीठ. कृती: मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं आणि आलं हे मिश्रण एकत्र वाटून मसाला तयार करावा आणि तो तेलावर परतून घ्यावा. चिंबोऱ्या साफ करून त्यामध्ये हा मसाला भरावा. कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मसाला भरलेल्या चिंबोऱ्या शिजवून घ्याव्यात. वरून तेल सोडून शिजवून डिश सर्व्ह करावी.